समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील मराठी व सांस्कृतिक विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या। या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस पाटील होते। या कार्यक्रमास वक्तृत्व स्पर्धा प्रमुख डॉक्टर एस कदम उपस्थित होते। स्पर्धेचे उद्घाटक प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले की आधुनिक युगात तरुणांपुढे अनेक आव्हाने आहेत। आधुनिक युग अनेक नवनवीन तंत्रज्ञान व विविध प्रकारच्या सोयी सुविधा युक्त असूनही आजच्या तरुणांपुढे त्या सोयी सुविधा कशा वापराव्यात यांचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। मोबाईल ही गोष्ट संपूर्ण जगाची माहिती देणारी वस्तू असूनही तिचा वापर ते तरुण कसे करतात याच्यावरती अवलंबून आहे। आज कॉम्प्युटरचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग असूनही विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले। ही कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक माणसांचे काम काही क्षणात करते, त्यामुळे तरुणांमुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे जर तरुणाला कळाले तर त्यांच्या समोरील ज्या समस्या आहेत त्या नक्कीच संपतील असेही ते म्हणाले। अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस पाटील म्हणाले की या स्पर्धा म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा एक चांगला मार्ग आहे। यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या मनातील सुप्त भावनांना वाट मोकळी करून द्यावी असे ते म्हणाले। तसेच या स्पर्धेतील विजेते कुमारी हेमा सुपनेकर प्रथम क्रमांक, कुमारी अवंतिका संतोष स्वामी द्वितीय क्रमांक व श्री राज सूर्यवंशी तृतीय क्रमांक या सर्व स्पर्धकांचे माननीय प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी अभिनंदन केले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वक्तृत्व स्पर्धा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस कदम यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक आर.एच. भंडारे यांनी केले। परीक्षक म्हणून प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे व प्राध्यापक एस.एन. खोत यांनी काम केले, तर टाइमकीपर म्हणून प्राध्यापक ए.एन. केंगार यांनी काम पाहिले। या स्पर्धेचे आभार डॉक्टर एस.बी. चव्हाण यांनी मानले। यावेळी या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे। ते म्हणतात मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे आणि परत मराठी भाषा ही समृद्ध सांस्कृतिक वारशाचे योगदान असल्यामुळे अधोरेखित होत आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जामुळे प्रत्येक माणसाला मराठी भाषा शिकण्यासाठी प्रेरणा मिळू शकेल असे काही लोकांनी सांगितलेले आहे। मराठी आजचा तरुण ब्लू व्हेल, पबजी, फ्री फायर यांसारखे गेम्स खेळून त्यांचे प्राण गमावत आहेत। हे कितपत योग्य आहे? आजच्या तरुणांनी आपले आदर्श चांगले ठेवले पाहिजेत। जर आपले आदर्श चांगले व्यक्ती असतील तर आपण नक्कीच भविष्यात यशस्वी होऊ शकतो। आजच्या तरुणांपुढील सर्वात मोठी समस्या म्हणजेच मोबाईल ही फक्त तरुणांपुढील समस्या नव्हे तर लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळेच मोबाईलच्या इतके आहारी गेले आहेत की त्यांना दिवसाची कधी रात्र झालेली कळत सुद्धा नाही। तसेच त्यानंतरचे सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजेच व्यसनाधीनता। आजचा तरुण निराशेमुळे व्यसनाच्या आहारी गेला आहे। तो काय करतो, त्याची जबाबदाऱ्या, त्याची कर्तृत्वे हे त्यांना समजतच नाही। त्यानंतर भ्रष्टाचार हे फक्त तरुणांपुढील आव्हान नसून तर हे प्रत्येक व्यक्तीसमोरील आव्हान आहे। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र पसरलेला हा एक रोग आहे म्हणजेच भ्रष्टाचार। तर मोठमोठे नेते हे तरुणांना हाताखाली घेऊन त्यांचा प्रचार करायला लावून त्यांना पैसे देऊन त्यांना बेरोजगार होण्यासाठी पार पाडत आहेत। तसेच त्यानंतर सर्वात मोठे आव्हान म्हणजे बेरोजगारी। आजचा तरुण ह्या बेरोजगारीच्या सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे। नोकरी न मिळणे, मिळाली तर त्या नोकरीमध्ये समाधान नसणे, तसेच गावापासून शहरांपासून दूर अशी नोकरी करायला मिळणे हे तरुणांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे। आता संगत हे आव्हान नसेलही कदाचित, पण सर्वात मोठी आजच्या काळाची गरज म्हणजे संगत आहे। जर तरुणांची संगत चांगल्या व्यक्ती, चांगले लोक असतील तर तरुण पुढे जाऊन नक्कीच यशस्वी होऊ शकतात। तर संगत हा एक महत्त्वाचा घटक हे तरुणांना यशस्वी होण्याच्या मार्गाला नेऊ शकतो। त्यानंतर 21व्या शतकामध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता। आताच्या
क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.